शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील आणि उपाध्यक्ष राजसिंह शेळके यांनी सत्तारूढ आघाडीच्या समझोत्यानुसार कार्यकाल संपल्यानं त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्या रिक्त झालेल्या जागेवर निवडीसाठी शेतकरी संघाच्या सभागृहात संचालक मंडळाची आज बैठक झाली। या बैठकीत आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे पन्हाळा तालुक्यातील शिंदेवाडीचे संचालक बाबासाहेब शंकर शिंदे यांच्या अध्यक्षपदी तर काँग्रेस पक्षाच्या करवीर तालुक्यातील वरणगे गावच्या संचालिका अपर्णा अमित पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीचं सर्व संचालकांनी स्वागत केलं। या निवडीनंतर शेतकरी संघाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी नफ्याच्या प्रमुख स्रोतांवर काम केलं जाईल आणि संघाच्या सर्व शाखा ऑनलाईन करण्यावर भर राहील असं आश्वासन अध्यक्ष शिंदे आणि उपाध्यक्ष पाटील यांनी दिलंय। आता सध्या शेतकरी संघ तोट्यात आहे। जे नफ्याचे स्रोत आहेत, खत कारखाना, रोकडी खत कारखाना, मिरची पूड, त्याचबरोबर पेट्रोल पंप, हे जे प्रमुख स्रोत आहेत ते चांगल्या पद्धतीने आम्ही चालवण्याचा प्रयत्न आमच्याकडून यावर्षी होईल। अजूनही संघाच्या बऱ्याचशा शाखा ऑनलाईन नाही आहेत आणि ज्या आत्ता सध्या मार्केटमध्ये ट्रेंड आहे तो ऑनलाईनचा आहे। त्यामुळे बराचसाच नुकसान किंवा जे आपले बरेचसेच करप्टचे मेसेजेस बाहेर येतात त्याच्यावरती आळा घातला जाईल। त्यामुळे शाखा फायद्यात आणण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजी आणि जास्तीत जास्त ते ऑनलाईन पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला जाईल। या निवडीवेळी माजी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, माजी उपाध्यक्ष राजसिंह शेळके, संचालक अमरसिंह माने, सर्जेराव देसाई, अजित मोहिते, ॲडव्होकेट दत्तात्रय राणे, गणपती पाटील, आनंदा बनकर, दत्ताजीराव वारके, अप्पासाहेब चौगुले, सुभाष जामदार, विजयसिंह पाटील, प्रधान पाटील, जयकुमार मुनोळे, परशुराम कांबळे, सुनील मोदी, रोहिणी पाटील, यशवंत पाटील, अशोक चौगले आदी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक प्रिया दळणर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं। या निवडीवेळी शेतकरी संघाचे कार्यकारी संचालक AR मुल्ला यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते।